गरम करायला ठेवलेलं आहे आणि आज मी छान अशी पालक पनीर रेसिपी करत आहे बघा। तर ही 2 जुडी पालक आहे आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेते आणि त्यासाठी मी 3 टोमॅटो आणि 3-4 असे कांदे घेतलेले आहे आणि ते बारीक चिरून घेतले मी आणि गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि 1 इंच आल्याचा तुकडा आणि कांदे चिरून, लसूण 10-12 आणि 2-3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि हे 3 टोमॅटो घेतले होते आणि त्यामध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडेसे 10-12 काजू आणि कोथिंबीर टाकून हे मसाले सगळे आपल्याला अशी मस्त परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पालक पण यामध्ये मी शिजून घेणार आहे। अशा प्रकारे पालक पनीर बनवलं की छान लागतं। पालक पनीरची रेसिपी मी भरपूर वेळा शेअर केलेली आहे तुमच्यासोबत आणि असा मसाला पूर्ण शिजून झाला की थंड झालेला आहे आणि थंड झाल्यानंतर आता मी यांना मस्त याची पेस्ट तयार करून घेते आता। आणि कुकर ठेवलेलं होतं त्यामध्ये मी छान असं आपल्याला जिरा राईस बनवून घेते आणि हे बघा अशा प्रकारे याची मस्त छान ग्रेव्ही तयार झालेली आहे। मिक्सरचं भांडं ना जाम झालेलं होतं आणि पनीर हे 200 ग्रॅम पनीर आहे, त्याची मी मस्त मीडियम आकाराचे काप करून घेतले आणि पनीर छान फ्राय करून घेते आणि फ्रायमध्ये मी लाल मिरची आणि थोडंसं मीठ घालून ते तळून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच परत मी लाल तिखट टाकून आपल्याला छान अशी पालक एकजीव करून घ्यायचा आहे बघा। अशा प्रकारे मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे आणि थोडंसं मीठ घालून छान असं पनीर आपलं आता तयार झालेलं आहे। फोडणीसाठी मी 2 चमचे तूप टाकून जिरं आणि थोडं लसूण आणि 2 लाल मिरच्या टाकून अशी मस्त फोडणी दिलेली आहे। अशा प्रकारे आज छान अशी माझी पालक पनीर रेसिपी तयार झालेली आहे। तर हे आहे संध्याकाळचं जेवण आणि मस्त बेत झालेलं आहे। पालक पनीर आणि मस्त जिरा राईस, चपाती, लिंबू, कांदा आणि ह्या मग जेवायला सगळेजण। तर चला भेटूया परत एका नव्या रेसिपी सोबत।